काय ग, जागीच का अजून तू? भगवंता, काय झालं? झोप लागली नाही का? का मध्येच जागी झालीस तू? झोपच घेत नाहीये मला. का? डोक्यात सारखा तो कप येतोय. तुम्ही सकाळी फोडलात ना तो. हत्तीच्या. तो जुना निळी फुलं असलेला कप? निळी नाही हो, जांभळी आणि तांबडी फुलं होती त्यावर. जे काय असेल ते, एक कप तो काय? फार छान आकार होता हो त्याचा. रोज सकाळ संध्याकाळ एक कप भरून दूध प्याला ना की पावशर दूध घेऊन व्हायचं माझं. ठीक आहे. ते काय अर्ध्या पावशेराचा कप नवीन मिळणं काही अवघड नाही. त्यासाठी रात्र जागवायची काही गरज नाही. तसला जापान मेकचा कप मिळवणं तुम्हाला शक्यच नाहीये. जपानपेक्षा कितीतरी वरचढ क्रोकरी तयार होते भारतात. तुला तसाच कप आणून दिला म्हणजे झालं ना. झोप बरं आता. मला वाटलं होतं ध्यानात येईल तुमच्या. आठवण करून द्यायची पाळी नाही यायची माझ्यावर. लग्नानंतर आपण दोघांनी हौसेनं खरेदी करून आणलेल्या पहिल्या टी सेट मधला शेवटचा कप होता तो. कळलं का? म्हणजे 20 वर्ष सर्व्हिस झाली त्याची. सरकारनं पेन्शनीत काढलं असतं त्याला. 20 नाही, 21. जे काय असेल ते. चारच दिवस झाले होते लग्नाला. गडद निळ्या रंगाची साडी नेसले होते. केशरचनाही तुमच्या आवडीचीच केली होती. खरंच लग्नानंतर केलेली ती पहिली खरेदी. रिक्षाने कॅम्पात गेलो. पहिला तो टी सेट घेतला आणि मग हॉटेलात जेवायला सुद्धा गेलो. किती वर्ष लोटली आणि आता या आठवणींना ताजा ठेवणारा तो शेवटचा दुवा सुद्धा गेला आज. आज नाही, काल. 1:30 वाजलाय आता. किती उदास वाटतंय आज. जाऊ दे ग. किती आठवणी होत्या त्या कपाभोवती. ते रेशनचे दिवस, ती लांबलचक रांग. केव्हा एकदा दुकानापाशी येतोय असं व्हायचं. आणि आता बघा, लोक चंद्रावर जाऊन पोचलेत. अगं, रडून भेकून परत मिळणार आहे का तो कप? मी रडत नाहीये हो, सेंटिमेंटल बोलतीये. केला तो टी सेट. ते दुधाचं भांड, साखरेचं भांड, त्या 6 बशा, कप, त्यातला हा शेवटचा. अगं, शेवटचा नसेल तो. एखादी बशी, एखादा कप असेल अजून. नाही हो, शेवटचाच होता तो. उगाचच का मला एवढं वाटतंय. अगं,
अगं हे बघ तू रडू नकोस. हे बघ मला असं वाटतंय, मला तो तसलाच कप पाहिल्याचं आठवतंय. अगं ती आपली लाकडाची पेटी नाही का माळ्यावर. आता लाकडाची पेटी कशाला रात्री? अगं त्यामध्ये मी तसाच कप पाहिल्याचं मला काहीतरी आठवतंय. खरंच? म्हणजे तसं मला वाटतंय. आपण बघू ना. चल चल. मिळते ग बाई. गंगा. मग म्हणालो होतो ना मी, तसलाच कप आहे म्हणून. खरं ग बाई. झालं ना मनासारखं. द्या आता इकडं. झोपा आता. नीट ठेवा.